आजचा दिवस खूप खास आहे, कारण की अमावस्येच्या काळोख्यात दिव्यांचा प्रकाश करून आपल्याला जे काही प्रकाश देणाऱ्या साधनांची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आणि आजच्या दिवसामध्ये ना सगळेच जण दिवे, पणत्या, समई, जे काही आपल्याकडे प्रकाश देणारी जी काही साधनं आहेत त्यांना मस्त असं स्वच्छ करून घरात लखलखाट करून पूजा करत असतात. तर आजचा व्हिडिओ आणि आपला होम मेकर्स डे चॅलेंजचा दिवस आहे 10वा. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. कुठल्याही सणाची सुरुवात होते ही स्वच्छतेपासून, कारण की आपण म्हणतो ना, जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येते. आणि त्यामुळे कुठलीही पूजा करण्याआधी घराची क्लिनिंग खूप महत्त्वाची असते. तर सगळ्यात आधी ना बाहेरचं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं, मस्त दरवाजा देखील क्लीन केला आणि त्यानंतर घरातली लादी पुसून घेतली. यावेळेस बरेच जण पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र टाकून अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी देखील लादी क्लीन करत असतात. तर चला, आपली देखील सगळी क्लिनिंग झाली आहे. मस्त असं उंबरठा लेपन केलं. आणि उंबरठा लेपन का करतात हेही बऱ्याच जणांना माहिती आहे. घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये. आणि खरं कारण जर आपण सायंटिफिकली बघितलं तर खरं कारण हळदीमध्ये, गोमूत्रामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात. त्यामुळे घरात येणाऱ्या जे काही किडेमुंग्या असतात त्या तिथून येत नाही. हा पहिला गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट जर म्हणाल तर उंबरठा लेपन केल्यामुळे उंबरठा अधिक आकर्षित दिसतो आणि येणाऱ्यांचं बऱ्याचदा लक्ष त्याकडे जातं आणि त्यामुळे उंबरठ्याला ठेच न लागता माणूस वर करून पाय टाकतो. आणि अशा या जुन्या काही आपल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहे. आणि मला या सगळ्या गोष्टी फॉलो करायला मनापासून आवडतं, त्यामुळे मी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंबरठा लेपन केल्याने एक वेगळं सुख आणि समाधान मिळतं, पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे घरामध्ये एक वेगळंच जे काही आहेत ना ती वाइब्स तयार होते. त्यामुळे मुलं वगैरे ते देखील विचारतात, मम्मा आज काहीतरी नक्कीच आहे आणि म्हणून मम्मा हे सगळं करते. त्यामुळे त्यांना देखील तो दिवस जो स्पेशल असा वाटायला लागतो. सण म्हटलं का आपल्याकडे रांगोळी काढण्याची ही परंपरा आहेतच. मग ती छोटी असो वा मोठी, पण दाराच्या तोंडाशी छोटीशी का रांगोळी असेल ना का तर घरामध्ये अगदी प्रसन्न होऊन जातं. चला, रांगोळी झाली, त्यानंतर उंबरठा लेपन झालं. आता टाईम होता पूजा करायची. आता सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण या दिवशी म्हणजे सगळीकडेच दिवे, समया जे काही आपल्याकडे आहे ते स्वच्छ घासतात. आता मी कालच्या दिवशीच ते सगळं करून ठेवलं होतं, त्यामुळे मला आत्ता तितकं असं टेन्शन नव्हतं. म्हणून मी डायरेक्ट इथे पूजाच्या तयारीला लागले. आपण या दिवशी ना मंगल कलश जो काही आपल्या कुलदेवीचा असतो हा देखील अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी मांडला जातो, किंवा मंगळवार, शुक्रवार. सो आज मला मंगल कलशाची पण स्थापना करायची होती. त्यासाठी मी इथे विड्याची पानं आहेत. तो वेल जो मी घरामध्ये म्हणजे गॅलरीत लावला आहे तो अगदी भारी झाला आहे आता. म्हणून म्हटलं चला, दरवेळेस मी आंब्याची पानं लावत असते पण आता होतेच, त्यामुळे मग इथे नागिलीचे पानं. पूजेला सतत उठबस होऊ नये त्यामुळे सगळं साहित्य जवळ घेऊन ठेवलं. सगळ्यात आधी तर देवघरातल्या देवांची आंघोळ आणि त्यानंतर त्यांची देवपूजा झाल्यानंतर मग दिव्यांची पूजा इथे करायची होती. सगळ्यात पहिले देवांची देवपूजा सगळं आधी आवरून घेतलं आणि त्यानंतर मी इथे दिव्यांची पूजा मांडण्यासाठी घेतलेली आहे. मंगल कलशामध्ये म्हणजेच आपल्याकडे कुठलाही तांब्याचा तांब्या असेल त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, त्यानंतर ₹1 कॉईन आणि सुपारी हे सगळं टाकून त्यानंतर नारळ घ्यायचं असतं आणि त्यानंतर विड्याची पानं. असं सिंपल आहे जे की आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण नेहमी आपल्या कुलदेवीला जाणं होत नाही आणि त्यामुळे आपल्या कुलदैवांची आपल्या हातून पूजा व्हावी म्हणून या मंगल कलशाची स्थापना घरामध्ये केली जाते. आणि तसंच इथे तो देखील मी इथे मंगल कलश इथे मांडून घेत आहे, कारण या दिवशी दिव्यांच्या पूजेबरोबर या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी असतात, खूप अति काही करत नाही, पण ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे किंवा आपल्या देवांच्या, कुलदेवीच्या आहे त्या गोष्टी मी प्रामाणिकपणे पाळत असते. आणि हे मंगळवार किंवा शुक्रवारी केलं तरी चालतं. सो या बेसिक गोष्टी आहे ज्या मला करायला खूप आवडतं. आपण जगात कितीही पुढे गेलेलो असलं तरी काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी मी मानते, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी करत असते. सो इथे छान अशी मंगल कलशाची इथे स्थापना केली आणि दिव्यांच्या पूजेसाठी पाटावरती छान आसन मांडलेलं आहे. आणि त्यानंतर इथे जे काही आहे माझ्या
माझ्याकडे दिवे, त्यांची पूजा करते. पण त्याआधी कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण दीप प्रज्वलन करून सुरुवात करतो. म्हणून इथे एक छोटासा दिवा लावला. त्यानंतर दिव्याची पूजा केली आणि आपल्याकडे प्रथा आहे की कुठल्याही पूजेच्या आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. त्यामुळे एका बाजूला गणेश पूजन केलं आणि त्यानंतर जी काही आपली दिव्यांची पूजा आहे ती करायला घेतली. त्यानंतर ना आपल्याकडे जे काही दिवे, समया, आता प्रत्येकाकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात असं नाही आहे. माझ्याकडे ज्या काही होतं ते ठेवलं आणि आपल्याकडे नसेलच कुठली पितळाचा एक दिवा असला तरीही चालेल आणि घरात जितके आहे तितके असले तरीही चालतं. इवन मातीचे पणत्या ज्या आहेत त्याची देखील पूजा केली तरीही चालतं. फक्त या दिवशी दिव्यांची पूजा करणं इतकंच त्याची मान्यता आहे. जुन्या काळात म्हणजे मी लहान असताना मला आठवतं ज्यावेळेस गॅस नव्हता त्यावेळेस स्टोव देखील स्वच्छ करून दिवा, त्यानंतर आपल्याकडे कंदील असायचे आणि रॉकेलचे जे दिवे असायचे ते घासून वगैरे त्यांची पूजा आपली आई करताना आपण बघितलेलं असेल. आता आपण 90sचे आहोत त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यावेळेस हरळ, आघाडा या श्रावणामध्ये मिळणाऱ्या गोष्टी असतात. पावसाळ्यात येणाऱ्या या ज्या रानभाज्या किंवा आहे त्या ठेवून पूजा केली जायची. आता जसं जसं आपण व्हिडिओज बघतोय, बनवतोय त्यावेळेस आता ही सगळी सजावट या सगळ्या गोष्टी आल्या. पण त्यावेळेस या दिवशी वेगळ्याच पद्धतीचं ते वातावरण असायचं. घरात सगळी स्वच्छता केली जायची, दिवे, पणत्या या सगळ्या आणि त्यानंतर आपली आई त्याची पूजा करायची. इथपर्यंतच्या गोष्टी आठवतात. पण आत्ता जे काही मुलांचं औक्षण करणं वगैरे हे रील्स बघून किंवा काही गोष्टी ज्या आत्ता आपल्याला कळत आहे तसं आपण आत्ता फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्याकडे असलेल्या समया वगैरे मी धुवून स्वच्छ आधीच ठेवल्या होत्या. त्यामुळे आता तेल आणि वाती घातल्या. त्यानंतर बघा ही उलनची रांगोळी आहे ती बनवलेली मी. ती मला अशा घाईच्या वेळेस खरंच खूप कामी येते आणि तुम्हाला वेळ असेल तर नक्की बनवून घ्या कोणाकडनं तरी. आणि हे जे तुम्ही लाकडी जे बघताय स्टँड, हे पण मी जे काही कॅन्डल असतात आपल्याकडे त्या ठेवण्यासाठी गणपतीच्या वेळेस क्राफ्टमध्ये मी बनवलेल्या, गणपती दिवाळीसाठी क्राफ्टमधून बनवल्या होत्या आणि अशा गोष्टी बनवण्यामध्ये मला जितका आवड आहे त्यामुळे त्या मी व्यवस्थित ठेवलेल्या, ज्या की आज मला इथे कामं आल्या. आता जसं तुम्ही बघताय ते समई ठेवली. आता माझ्या काही समया अशा आहेत की त्यातनं थोडंसं ऑइल बाहेर येतं त्यामुळे छोटीशी प्लेट ठेवली आहे आणि प्लेट दिसू नये त्यामुळे मी त्या बाजूने छान असं त्यावरती फुलं पण टाकणार आहे. पण त्यामुळे माझी जी उलनची रांगोळी आहे ती खराब होऊ नये याची देखील मी काळजी घेतली आहे. अशा पद्धतीने दिवे लावल्यानंतर एवढं भारी दिसतं ना आणि त्यावेळेस एक आपल्यामध्ये वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. कुठलाही वाईट विचार मनात येत नाही. अख्खं घर दिव्यांनी दिवाळीसारखं उजळून निघतं आणि इतकं सुंदर वाटतं ना. त्यानंतर प्रत्येक दिवा समईची मी हळद कुंकू अक्षदा त्यानंतर फुलं वाहून पूजा केली. आणि आपण घरात कितीही सजावट केली ना तरी आपल्या घरातल्या माणसांचा आनंदी चेहरा असणं हाच आपल्या घरातला खरा दिव्यांचा प्रकाश आहे असं तुम्ही म्हणू शकतात. त्यात या दिवशी मी प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहो हीच आपण प्रार्थना करतो आणि अशा पद्धतीने आता छान मी ती पूजा देखील मांडली आहे. दिव्यांकडनं खरंच एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. दिवा स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना मात्र प्रकाश देतो आणि त्यामुळे आपल्यात देखील हा असा गुण असावा, कितीही अडचणी असल्यानं तरी आपण देखील दुसऱ्यांच्या आनंदात देखील आपण सहभागी व्हावं. आणि चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कारण बरेच जण, आता माझा होम मेकर्स चॅलेंज आहे, पण आपण कितीही वेगवेगळी क्लिनिंग करत असलो, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असल्या तरी एखादा येणारा हा सण आपल्या आयुष्यात भरपूर अशा आनंद साजरा करण्याचा आपल्याला चान्स देत असतो. म्हणजे आयुष्यात प्रत्येकाच्या गोष्टी म्हणजे घरामध्ये किंवा लाईफमध्ये अडचणी असतात आणि हा येणारा एक दिवस कुठलाही सण असो तो त्या अडचणींना थोडासा बाजूला ठेवतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणत असतो. त्यामुळे मला तरी वाटतं काहीही असे ना पण सण हा साजरा करायलाच हवा. तो छोटा असो मोठा असो कुठलाही असो. आणि ज्या वेळेस आपण हे जितकंच आनंदाने आणि हौसेने करतो ना तितकंच आपलं आयुष्य आपल्याला या गोष्टी साजरा करण्याच्या तितक्याच संधी देत असतो. यावर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
छान अशी पूजा झालेली आहे. संध्याकाळच्या वेळेस उंबऱ्यामध्ये तुळशीजवळ देवांजवळ सगळे दिवे लावल्यानंतर मुलांची देखील औक्षण करायचं आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यातला सगळा अंधार कमी होऊन मुलांच्या आयुष्यात खूप सारा प्रकाश येवो ही प्रत्येक आईची प्रार्थना असते. आणि छान अशा पूजेनंतर मुलांचं औक्षण करून तुम्ही देखील तुमच्या मुलांचं औक्षण करा, त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करा. आणि हा दिवस तो त्याच्यासाठीच असतो. सो कितीही अंधार असला ना तरी एक दिवा आपल्या आयुष्यात भरपूर असा प्रकाश आणत असतो. आणि त्यामुळे आपण दीप अमावस्या साजऱ्या करण्याचं एकच कारण आहे, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कुठे ना कुठे एक आयुष्यात आशेची किरण असते. त्यामुळे अजिबात आपण कुठलंही टेन्शन न घेता आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे त्यासोबत लढण्याचा कायम प्रयत्न करा. कधीतरी आपल्या आयुष्यात एखादा तरी आशेचा किरण नक्की येतो. चला तर मग मस्त अशी पूजा झाली आणि पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा आपला जो काही होममेकर्स डे चॅलेंजचा 11वा दिवस आहे त्यासाठी तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी मी घेऊन येणार आहे. बघू शकतात अंधारातसुद्धा इतकी पूजा भारी दिसत होती की सतत त्या पूजेकडे बघावं असं वाटत होतं. जसं तुम्हाला मी सांगितलं आहे आपली आई स्टोवची देखील पूजा करायची, तशीच आपण गॅसची देखील या दिवशी पूजा केली जाते. संध्याकाळी मुलांसाठी मी ते कणकेचे दिवे केले होते, त्यांनी मुलांचं औक्षण केलं आणि असा संपला माझा आजचा दिवस. आणि आजचा हा आपला होममेकर्स डे चॅलेंजमधला चॅलेंज नंबर 10 जो होता तो आज कंप्लीट झाला आहे. सो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन चॅलेंजसोबत. सो बाय.